तर आता आमचा एक विशेष सेगमेंट आहे मन की बात. तुमच्या मनात काय चाललंय हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय आणि त्यासाठी आम्ही ना काही सिनेमा निवडलेले आहेत आणि ते सिनेमा आम्ही तुम्हाला दाखवू. ते बघितल्यानंतर तुम्हाला जो नेता आठवेल त्याचं उत्तर लगेच द्यायचं. या कारणासाठी मी जास्त मीडिया समोर येत नाही. मी फक्त इलेक्शन टू इलेक्शन येतो. हम साथ साथ है. आता काय ठाकरे कसं वाटतंय ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर? नाही, एक अतिशय आनंदाचं वातावरण याकरता तर आहेच की बंधू एकत्र आले, पण जो काही माहोल आता कार्यकर्त्यांमध्ये आहे की एक वेगळी अशी ताकद आणि एक वेगळा कॉन्फिडन्स तयार झाला आहे. म्हणजे मी जेव्हा शाखेमध्ये काम करतो तेव्हा सामान्य शिवसैनिकामध्ये परत एकदा जी काही ऊर्जा निर्माण झाली आहे की आपणच जिंकणार, हे पाहून एक वेगळा आनंद आहे. आणि आता खरं म्हणजे माझ्यासकट सगळ्यांना तर उत्सुकता आहे की आता जाहीर सभा कधी सुरू होतील. आपला कार्यक्रमसुद्धा जाहीर सभा आहे, पण ठाकरे बंधूंची जाहीर सभा कधी सुरू होते आणि आता प्रचाराचा नारळ कधी फोडत आहेत. जेव्हा दोघांच्या एकत्र सभा येतील तेव्हा अजून ही सगळी रंगत चढत जाईल. आणि त्यामुळे हम साथ साथ है और रहेंगे जरूर रहेंगे. पुढे जाऊया. हम आपके है कौन हे असं मला वाटतं की मी जेव्हा विधिमंडळात गेलो तेव्हा ज्या लोकांनी च्या घरी मी जेवायला गेलेलो, जे आधी आमच्या पक्षात होते आणि आता माझ्या डोळ्यात डोळेसुद्धा घालत नव्हते, त्यांना बघून मला या अनेक त्याच्यातले जे आमदार आहेत त्यांची मला हम आपके हे कोण अशी आठवण येते. एखादं नाव? नाही, खूप आहेत ते. मी प्रचंड प्रयत्न करतो की जास्त मला पर्सनल मी कोणावर फारशी टीका करत नाही, त्यामुळे ते सगळे ते त्यांच्यापैकी अनेक आमदार. पुढे गँग्स ऑफ वासेपूर. हे बीडचं सध्या जे काय चालतं, बीडचं राजकारण, म्हणजे विधिमंडळात माझं पहिलंच अधिवेशन होतं आणि बीडच्या सगळ्या राजकारणाबद्दल जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, पंकजा मुंडे यांची जी काय आम्ही भाषणं ऐकली, मला वाटतं गँग्स ऑफ वासेपुरा पिक्चर फेल आहे. गँग्स ऑफ बीड, गँग्स ऑफ परळी हे असं सगळं निघतं की काय, अशी एक विचित्र अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक तो हत्याकांड जे झालं, पण त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणजे विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सुरेश धस यांनी आमच्या काही आमदारांना आम्हाला त्यांनी काय काय कथा सांगितल्या. हे खरंच महाराष्ट्रात घडतं का, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सगळ्या त्या बीडच्या राजकारणावरचा हा पिक्चर आधारित आहे. गब्बर इज बॅक. 16 तारखेला तुम्हाला दिसेल गब्बर इज बॅक. उद्धव ठाकरे. तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, देवदास. 16 नंतर होणार आहे कोणाची परिस्थिती. तुम्ही बघा किती हे केलं तरी. असं कोण वाटतं कोण असा जो सर्वात जास्त मोठा देवदास दिसणार आहे आपल्याला? आहेत असे खूप लोक आहेत. मला असं वाटतं की ज्यांना असं वाटतं की आता आम्हीच, आमच्याशिवाय कोणच नाही, त्यांना कळेल. तुम्ही पहा, बोल बच्चन तर तुफान आहेत बाबा. बोल बच्चन, मला वाटतं अनेक लोक आहेत, नवीन पक्ष, वेगवेगळ्या पक्षाचे प्रवक्ते असतात, हे असतात. म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की मोठ्या नेत्यांवर एवढ्या शेलक्या शब्दात बोलतात आणि स्वतःची शेवटी आपली कुवत काय, आपली पात्रता काय. आता मी आज आमदार आहे, मी सुद्धा कदाचित यंग असताना काही चुका केल्या असतील, पण आता मला असं वाटतं की आपण आपल्या लेवलच्या लोकांवर टीका केली ती लोकांना सुद्धा पटते. मी उद्या पंतप्रधानांवर आणि मोठ्या नेत्यांवर टीका केली तर ते चुकीचं आहे. त्यामुळे या बोल बच्चनांना मला वाटतं राजकारणामध्ये लगाम लावला तर राजकारणाचा स्तर वाढेल. हे असे भरपूर बोल बच्चन आहेत. मला माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त आपलं काम बोललं पाहिजे, आपला निकाल बोलला पाहिजे. तुम्ही मला पॉलिसीबद्दल, आकड्यांबद्दल हवे तेवढे प्रश्न विचारा, मी तुम्हाला ते सगळे सांगेन. खूप छान वाटलं. तुम्ही मन की बात मधल्या सगळ्या प्रश्नांची छानपणे अशी उत्तरं दिलेली आहेत. आणि आता यानंतर मी सगळ्या कार्यक्रमाची सूत्र जी आहेत पुढची ती अनुपमा यांच्याकडे देईन. वरुणजी, तुम्ही आज झी24 तासच्या जाहीर सभेमध्ये आलात आणि आमच्या सगळ्याच खरं तर पत्रकार मंडळींच्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे मन की बात या आमच्या विशेष सेगमेंटची अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली. सर्व प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.